गुड मॉर्निंग मंडळी. आज अनुजला स्कूलला सुट्टी असल्यामुळे साहेब सकाळीच अभ्यासाला बसले होते आणि त्याचे बाबा नेहमीप्रमाणे त्यांच्या कामाला बसले होते. नमस्कार मंडळी, कल्याणीज ब्लॉग 98मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज महाशयांचा कसा काय सकाळ सकाळीच अभ्यास करायचा मूड झाला होता काय माहीत, कारण ना सकाळीच अभ्यास करून घेतला म्हणजे दिवसभर काय मम्मी ओरडणार नाही हे त्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे तर तो अभ्यासाला लागला होता आणि माझीही घरातली पटकन मी कामे आवरून घेतली होती. म्हटलं नेहमीप्रमाणे रोज रोज ते चपाती भाजी खाऊन कंटाळा आला होता, म्हणून इथे मग मी म्हटले चला आज सगळ्यांसाठी काहीतरी हेल्दी आणि एकदम टेस्टी बनवूया. सर्वात आधी मी ताजा पालक, गाजर, कांदा आणि टोमॅटो धुवून बारीक चिरून घेतले. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट तयार केली आणि तुरीची डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले. आजची रेसिपी अगदी घरगुती आणि पौष्टिक आहे. आता गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल गरम केलं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून छान फोडणी दिली. मग कांदा परतला, त्यात आले लसूणची पेस्ट घातली. त्यानंतर टोमॅटो आणि गाजर घालून मस्त परतून घेतले. आता आली चवीची खरी मजा. धने पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि हळद आणि भाताचा मसाला घालून सर्व मिक्स केलं. मग काही चिरलेला पालक आणि धुवून ठेवलेली तुरीची डाळ हे सर्व घातलं. एकसारखं छान मिक्स केलं. आता इथे ना मी थोडा वेळ तांदूळ भिजत घातला होता, तेही घालून घेतला आणि छान असा मसाल्यामध्ये परतून घेतला. आणि एका साईडला गरम करायला ठेवलेलं पाणी तेही आवश्यकतेनुसार ओतून घेतलं. आता त्यात इथे राहिलं होतं म्हणजे ते चवीनुसार मीठ टाकायचं, तर तेही टाकून घेतलं आणि छान एकदा हलवून घेतलं. मग काय वरनं रोस्ट करायला कोथिंबीर वगैरे ही टाकून घेतली होती आणि मग इथं कुकरला शिट्ट्या व्हायला ठेवलं होतं. आता इथे शिट्ट्याही झाल्या होत्या आणि काही वेळात एकदम मस्त गरमागरम पालक खिचडी तयार झाली. तर बघू शकताय, खरंच सांगते ही पालक खिचडी इतकी टेस्टी झाली की सगळ्यांनी 2-2 वेळा वाढून खाल्ली. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.